अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली। तेजश्री ही मूळची डोंबिवलीची। तिच्या कुटुंबात एकूण 4 सदस्य, ती, आई बाबा आणि मोठी बहीण। आई बाबा दोघेही नोकरी करायचे। तिला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचं नव्हतं, तर काउन्सिलर बनायचं होतं। तिचं 15वी पर्यंतचं शिक्षण वजे कॉलेज मुलुंड इथून झालं। तिने 10वी नंतरच्या वॅकेशनमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स घेतला होता, तर त्याच्यासोबतच ॲक्टिंगचा पण कोर्स होता। तर त्याच रेफरन्सनी तिला पहिला ब्रेक हा 14वीत असताना मिळाला। गोजिरवाण्या घरात ही तिची पहिली मालिका होती। सुरुवातीच्या काळात रात्रीची दादरवरून असणारी शेवटची ट्रेन ही तिची हमखास सुटायची। त्यातच तिला दररोज सकाळची 4ची पहिली ट्रेन पकडायची असायची, तर रात्रीची 12:45ची शेवटची ट्रेन। असं सगळं स्ट्रगलच्या काळात तिने केलंय। सुरुवातीच्या काळात ट्रेनमधून झोपून प्रवास करणं, ते सणावाराला सुट्टी नसल्याने घरच्यांशी भेट न होणं, याचा त्रास तिला सुरुवातीच्या काळात फार होत होता। परंतु जसं जसं ती सेटवर रुळत गेली तसं तसं सेटवरचं सणाचं शूट तिला आपलंसं वाटायला लागलं। त्यानंतर तिने तुझं माझं घर श्रीमंताचं, लेक लाडकी या घराची अशा अनेक मालिकेत काम केलं। तर झेंडा, कर्तव्य, शर्यत या मराठी चित्रपटात तिने काम केलं। परंतु तिला खरी ओळख मिळाली ती झी मराठीवरील होणार सून मी या घरची या मालिकेतून। या मालिकेत तिने साकारलेली जान्हवी प्रेक्षकांना आपलीशी वाटली। त्यानंतर ती सध्या काय करते या चित्रपटात ती अंकुश सोबत दिसली। प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात तरुणपणीची मंदाकिनी साकारली होती। असेही एकदा व्हावे या चित्रपटात ती उमेश कामत सोबत झळकली। नंतर ती झळकली ती चक्क बॉलिवूडच्या चित्रपटात शर्मन जोशी सोबत। ती पुन्हा एकदा टीव्हीकडे वळली ते कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या रियालिटी शोचे सूत्रसंचालन करत। झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेतील निवेदिता सराफ यांच्यासोबत दिसली। या मालिकेत तिने साकारलेलं शुभ्राचं पात्र प्रेक्षकांना फारच आवडलं। तिने आजवर अनेक नाटकात काम केलं। कार्टी काळजात घुसली, फक्त तुझी साथ हवी, तिला काय सांगायचे हे नाटक तिचे रंगमंचावर खूपच गाजले। मैं और तुम या हिंदी नाटकात सुद्धा तिने काम केलंय। तिचे पंचक, अन्य, ओली की सुकी, लोकशाही हे चित्रपट नुकतेच प्रदर्शित झालेत। सध्या तेजश्री ही स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ताची भूमिका करते। तर तुम्हाला आतापर्यंत तेजश्रीने केलेल्या भूमिकांपैकी कोणती भूमिका जास्त आवडली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।